आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे कोण शिकवतं? कधीकधी ते अशा व्यक्तींकडून मिळतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. आज अशीच एक गोष्ट ऐकूया, सुदाम साळुंके नावाच्या एका शिक्षकाची, जी त्यांच्या कायम लक्षात राहिली. विचार करा, एक लहान मुलगा आणि तो एका शिक्षकाला निःशब्द करतो. इतकंच नाही तर माणुसकीचा सगळ्यात मोठा धडा शिकवतो. असं नेमकं काय घडलं असेल की एका अनुभवी शिक्षकाला असं म्हणावं लागलं? चला ऐकूया ही गोष्ट. तर ही गोष्ट आहे सुदाम साळुंके सरांची. ते नुकतेच एका नवीन शाळेत रुजू झाले होते. त्यांच्या करिअरचा एक नवीन टप्पा सुरू होत होता. तर बघा, तारीख होती 9 सप्टेंबर 2025. साळुंके सरांचा पळशीच्या जिल्हा परिषद शाळेत पहिला दिवस. सगळं नवीन, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी एक प्रॉब्लेम झाला. त्यांचा घसा इतका बसला की आवाजच फुटेना. आणि गंमत म्हणजे या छोट्याशा अडचणीमुळे पुढे एक अशी घटना घडली जी ते कधीच विसरू शकले नाहीत. आता विचार करा, नवीन शाळा, नवीन मुलं आणि तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची आहे, पण तुमचा आवाजच निघत नाहीये. किती विचित्र वाटेल नाही का? सरांची अवस्था अगदी तशीच झाली होती. परिपाठात त्यांना स्वतःची ओळखही धड करून देता आली नाही. पण म्हणतात ना, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. आता घसा तर बसला होता, त्यामुळे नेहमीसारखं शिकवणं तर शक्यच नव्हतं. पण ह्यामुळे झालं काय की सरांना त्यांच्या चौथीच्या विद्यार्थ्यांशी जोडले जाण्यासाठी एक अगदी वेगळाच मार्ग मिळाला. आता आवाज तर नव्हता. मग सरांनी काय केलं? त्यांनी ठरवलं, आज शिकवायचं नाही, आज फक्त गप्पा मारायच्या. त्यांनी वर्गात प्रार्थना घेतली, एक अगरबत्ती लावली, म्हणजे कसं एक छान प्रसन्न वातावरण तयार केलं, जेणेकरून मुलांना नवीन सरांची जी काही थोडी भीती वाटत असेल ती निघून जाईल. आणि कमाल म्हणजे सरांचा हा प्लॅन एकदम यशस्वी झाला. मुलांनीच त्यांना सांगितलं की सर, आम्हाला आधी वाटलं तुम्ही खूप रागीट असाल, पण तुम्ही तर खूपच छान आहात. म्हणजे बघा, पहिल्याच दिवशी सरांनी मुलांचं मन जिंकलं होतं. एक नातं तयार झालं होतं. ठीक आहे, पहिला दिवस तर मस्त गेला. पण दुसऱ्या दिवशीही सरांचा घसा काही बरा झाला नव्हता, तसाच होता. आणि याच दिवशी वर्गात असं काहीतरी घडलं जे सरांच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहणार होतं. सर वर्गात आले, मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली. सगळं अगदी रुटीनप्रमाणे सुरू होतं. आणि तितक्यात एक लहानसा, एकदम शांत मुलगा आपल्या जागेवरून उठला आणि काहीही न बोलता हळूच सरांच्या डेस्कजवळ येऊन उभा राहिला. सरांनी पाहिलं तर त्याच्या हातात एक छोटंसं नारंगी रंगाचं पाकिट होतं. सरांनाही कुतूहल वाटलं. त्यांनी अगदी सहज विचारलं, "अरे, हे काय आहे बाळा तुझ्या हातात?" आणि त्या मुलाचं उत्तर इतकं साधं आणि निरागस होतं की ते ऐकून सर क्षणभर स्तब्ध झाले. तो मुलगा म्हणाला, "सर, ह्या स्ट्रेप्सिल्सच्या गोळ्या आहेत. काल तुमचा घसा दुखत होता ना, म्हणून आणल्या." आता हे ऐकून कुठल्याही शिक्षकाला काय वाटेल? सर खरंच निःशब्द झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या औषधाच्या गोळ्या नव्हत्या, त्यामागे असलेलं ते प्रेम, ती काळजी त्यांना थेट स्पर्शून गेली. सरांनी त्याला आणखी विचारलं, तेव्हा त्यांना जी गोष्ट सांगितली ती तर आणखीनच हृदयस्पर्शी होती. तो घरी जाऊन आपल्या वडिलांना म्हणाला, "आमच्या नव्या सरांचा घसा दुखतोय, मला त्यांच्यासाठी गोळ्या घ्यायला पैसे द्या." आणि मग तो स्वतः मेडिकलमध्ये जाऊन सरांसाठी त्या गोळ्या घेऊन आला. आणि मग सरांना त्या मुलाबद्दल कळलं. त्याचं नाव होतं हर्ष झावरे. तो तसा खूप शांत, फारसा न बोलणारा मुलगा होता. आणि त्याची परिस्थिती, त्याचे आईवडील शेतमजूर होते. म्हणजे घरची परिस्थिती अगदीच सामान्य. विचार करा, जो मुलगा रोज 3-4 किलोमीटर चालत शाळेत येतो, त्या मुलानं आपल्या सरांची काळजी केली आणि स्वतः जाऊन त्यांच्यासाठी औषध आणलं. ही घटना खूप छोटी होती, हो ना? पण ह्या छोट्याशा घटनेने त्या अनुभवी शिक्षकाला एक असा धडा शिकवला जो ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत. माणुसकीचा धडा. 35 वर्ष. सरांची शिकवण्याची कारकीर्द होती तब्बल 35 वर्षांची. ह्या काळात त्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना शिकवलं असेल. पण ते म्हणतात ना, माणुसकीचा सगळ्यात मोठा धडा त्यांना कोणी शिकवला असेल तर तो त्या एका लहानग्या विद्यार्थ्याने, त्याच्या त्या एका छोट्याशा कृतीतून. त्या क्षणी सरांना कळलं की हर्षीने दिलेलं ते पाकिट फक्त स्ट्रिप्सिल्सचं नव्हतं. ते एका निरागस, निर्मळ हृदयाचं प्रतीक होतं. एका खऱ्या मानवी नात्याचं प्रतीक होतं. ती निव्वळ काळजी होती, प्रेम होतं. आणि म्हणूनच ही गोष्ट संपताना एक प्रश्न मागे राहतो. हर्षची आर्थिक परिस्थिती बेताची होती, पण त्याचं मन किती श्रीमंत होतं, नाही का? मग खरी श्रीमंती कशात असते? पैशांमध्ये की अशा निर्मळ मनात?